काय व सकून सकून सारे दरवाजे खिडक्या सबन उघडून द्यायला बा बाबा थंडी येते ना घरात. राहू द्या अब सकाळच्या पायरी सूर्याची किरण घरात येतात. मग काय थंडी 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 दिवसभरच आहे. तुम्हाला भलकी वाटते थंडी. दरवाजा लावू नका, खिडक्या उघड्याच ठेवा. माय सकाळचं पहिलं किरण घरात आलं पाहिजे, त्यानं सुख शांती नांदते घरात. या मसाला तर बाई कुकून थंडी खाते काय सांगा. निरा दरवाजा लावू दे, खिडक्या लावू दे. जर शिक घरात उजू देत नाही, हवा येऊ देत नाही, उन्हाची तीरप येऊ देत नाहीत. अबो मॅट डोक्षाची थंडी येते ना. काय येत नाही थंडी. सकाळून तुम्हाला थंडी घरात येते म्हणून दरवाजे खिडक्या लावलो घेता. संध्याकाळी तुम्हाला मच्छर घरात येतात म्हणून सर संध्याकाळी दरवाजे लावून घेता. काय काय घरात लक्ष्मी लिहू देते काय येऊ देत. यांच्या डोक्यात कोण घालेला आहे काय सांगाव की दरवाजे खिडक्या उघड्या असल्यातच घरात लक्ष्मी येते. अव ते लक्ष्मीबाईले काही दरवाजा पाहिजे ना, ते कुकुनी येते ना. तू आहेस ना एवढी मोठी तिच्या रूपात लक्ष्मी. पहिलेच तर घरात येऊन बसली मला, आता अजून किती लक्ष्मी आणो. राहू दे, लाव दरवाजे खिडके. सारे हिव घालते घरात सकून दरवाजे खिडक्या सबन देते उघडून. साऱ्या घरात थंडी सर संध्याकाळी मच्छर आणि इले लक्ष्मीबाई घरात येते. उघडा दरवाजे उघड्या खिडक्या. अहो माय मच्छर येतात ना घरात सर संध्याकाळी. आणि त्यानं मग ताप येते, डेंगू डेंगू सारखे बिमाऱ्या होतात. आणि मग तेच लक्ष्मीबाई डॉक्टरच्या हवाली करावं लागते. त्याच्यापेक्षा आपल्या घरातच बली. तू लावून घे दरवाजे खिडक्या आणि दैपारच्या पायरी उघडत जाय. तुले लय ऊन घरात येऊ द्यायचं असते तर सकाळून संध्याकाळी दरवाजे खिडक्या बंदच ठेवत जाय. तुमच्या तर डोक्याला डोकसो बाई, मला लागतच नाही. अव लावू नको ना मग. का लडसो कुटी मा लडोकसो कुटी. कहा राजा भोज कहा गबुतेली. भलं बाई माणसाले शिल्लक बोलले आधी. आज वाजूरात जा लागत नाही का. जा लवकर, झाली बाई भाकर घ्यान चालले जा. बरं राहते वावरातच बरे हे माणसं. घरी असले की भलं डोकसं खातात. सारे आप नियम बदलून टाकतात घराचे. दिव्यात तेल टाकलं बस 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 बस. एवढं मोठं काय तो काय. आता सांग नाही काय करा. आता काय दिवाळी लावू नये का. या माझे नियम मला काही पटत नाहीत. ह्या माणूस वावरातच बरा. जा बरं तुम्ही वावरात. हवा तुला तर वाटे दिवस रात्र मी वावरातच राह. किती हिव आहे पाय न जराशी. गादीच्या खाली पाय नाही टावल्या जात. म्हणते वावरात जाय. जातो जर का एवढ्या सकाळून जाऊ करू. बायाला येतात 8:30-9 वाजता. मोठी आई वा यो बाई ये ते अंदर आहे. मोठे बाबा, मोठी आई काय करू राहिली. अंदर आहे चुली जोड. अय योगी काय म्हणते पाय व. हा आली. काय व बाई, काय व बाई. केला का फोन, घेतला का पाहिलं फोन. काय म्हणत मग. जरा माय जाय बाई जाय. सासू संग साजरी बोल बाई. माफी मागजो गेल्या तू न ती तिची बी माफी मागजो. म्हणा माल याच्या उबर अशी नाही वागणार म्हणजो. तोंडानं या तोंडातले शकाळ जर शिक बाहेर. आहो मोठी आई, मी आता फोन लावला फोन नेट घेऊन राहिले ना. तुला जवळ फोन नाही घेऊन आला. मी सासूच्या फोनवर नेला, बाबाच्या फोनवर लावला तर बाबाचा फोन घेतलाच नाही बाबानं. पण बाबा असं करत कधी माले सासरे कधीच नाही. माझा फोन तर ते घेत होते, पण काय माहित काय झालं होतं. याईनं नाही घेतला तर मी बाबाच्या फोनवर लावला. वाटलं बाबा तर घेतीलच, कारण माझे सासरे मला लाड करतात. पण ते मला फोन नाही घेतला. व मोठी आई मला खरंच राग आला असेल का ते मोठे बा. आता कसं करू मग मी. कारण त्या घरात मला शेवटचा आसरा माझ्या सासऱ्याचाच होता. म्हणजे हे नाही जरी काही केलं तरी माझ्या सासरे त्याला बोलून चुप करतात. माझ्या सासूने काही केलं तर सासरेच त्याला बोलून चुप करतात आणि मला इकडून भाग घ्यात. कधी माझ्या सासरेच मला इकडून भाग घेतात. पण आता तर माझ्या सासऱ्यानंच फोन नाही घेतला. डबल लागत होता. काही आवाज जात नाही. आवाज कमी करेल फोनचा. ते तो मोठे बाबाच्या फोन सारखा ये फोनले तर काहीच आवाज नव्हते. काही फोन केला या माणसाचा तो घेतच नाही. या माणूस कळतच नाही. ते फोनची आवाजच लहान करून ठेवेल असते बाई. तसंच अशीन तो सासऱ्याचं करेल तर बाई. अजून लागत होता. फोन दे ना मग. कोणाचा फोन येईल असला तर घंटाक भराने दिसते ना पात. मग करतील ना तुला फोन. नाही हो मोठी, मी तर कालच लावला फोन. काल वारचाच लावला. मग आतापासून आता का माझ्या सासऱ्याला मला मिस कॉल दिसलाच नशीन काय. मला वाटते तेली मला रागाला वाटते. मी त्या आत्याला बोलली ना, त्याच्या बहिणीत लय जीव आहे तर म्हणून मग ते तर मला रागाला असेल.
मी म्हणतो ना तुले तोंडायपणा करत नको जात म्हणून. निरा तोंडायासारखी बोलत राहतो ज्याले त्याले हिचकन वाचकन. हा पाय न ते रागिनी किती बिचारी अशी राहते. तो बाबाला तर म्हणलं म्या काय म्हणलं आपल्या पोरीचं नशीब फुटलं. ते तिकडली ते सूर्यकांता भेटली होती तिच्या गावातलेच हाय ने त्या वाड्यातली. तर ते सांगे म्हणे लय म्हणे सासू इलते म्हणे तर पाहुणा बोलते म्हणे. म्हणलं हो ना बापा दहा आम्हाला काम कळत नाही पण आता काय करा सांगा. मी सांगलं तो बाबाले काय करतीन तेच. आणि तुले पण तुला दूरचं काही सण नाही होत. काय करावं काजी काय म्हणतो जी. म्या म्हणलं जसं तुम्ही लावला फोन तर नाही तर शांताराम भाऊले लावा फोन तुम्ही. आणि तुम्ही शांताराम भाऊले धाडा तिकडून त्याला समजावून सांगेल. आता काही ना काही करून तर त्या लोकशी समजूत तर काढाच लागेल ना. तुला लावलता ना त्याला वहिनीले फोन काय म्हणत त्या बाई. माई वहिनी म्हणे तुझी सासू योगिता तुझी सासू म्हणते तुले येऊ देत नाही म्हणते. तुले कोणी घ्यायला येणार नाही तुला येऊ देत नाही म्हणते घरात. असं सांगलं मला शांतानीनं. त्या लई खेटी घेतली वाटते तर सासूस. काय मग मला सासऱ्यानं फोन नाही घेतला वाटते. आई सासून केलं काहीतरी कांड. नाही तर माझे सासरे कधीच मला विरोध जात नाहीत. मी मा सासूला किती बोलले मा सासून किती एकाच दोन करून सांगितलं तर माझे सासरे मा सासूलाच बोलत आणि मला चिकून घेत. आता मला फोन नाही घेतलाय ना म्हणजे माझ्या सासूचे ऐकून भाग घेतात. मला खरंच कोणी घ्यायला येत नाही का. मी गेली तर मला कोणी घरात घेणार नाही का. मग मोठे बाबा मी लावा ना तुम्ही लावा ना त्या भाऊले फोन लावा ना त्या मानवनाथच्या सासऱ्याले मोठी आईच्या भावाले लावा ना फोन. ते शांताराम मामाले ते सांगा मला सासऱ्याला समजावून सांगा. माझ्या सासऱ्याला समजावून सांगितलं की मग माझ्या सासरे कोणाचंच ऐकत नाहीत ना त्या माणसाचं ऐकत ना माझ्या सासूचं ऐकत. मग ती मला घ्यायला येतात. किती कस खेप झाडते माय किती कस खेप पुसते सांगा. जिवारी येत नाही तिच्या. आता तर झाडलं होतं बसा कोण राहू द्या आता काय लागते. कोणते लेकरं बाकरं लांगुळ करत. आई हवा सुटली होती ना मग अशी त्या झाडाची पानं गिनं पडतात. काय पडत नाहीत सकाळी सकाळून झाडाच लागते. बसते झाड दोन टाइम घर झाडा बाहेरला काय झाडा लागते. त्या दिवशी कोणाचा फोन चालू होता. कधी फोन म्हणजे तो मायचा होता का बहीणचा होता. तर तू म्हणा चालली जाय घरी चालली जाय. बहिणी का कोणती हो काल आली गिन्न झाले वाटते. कोणाच्या घरची गोठ होती मग. बुडीनं काही फोन ऐकला हो चोट्ट्या बुड्याची. नाही फोनही ऐकते चोरू इले झालं ना योगिता आली हे तर मलाच टोमणे मारायची होय. हे काय कारण शोधते. इले कोणतं दुःख का सुख आहे माझ्या माहेरातल्या लोकांचं म्हणून तर आली मला विचारायला. फोन काय माहित ताईचा असेल. ते भेटेल का आईच्या चालूच राहतात मला बहिणी. आता ज्योष्णा जवळच आहे. योगिताई काही जास्त दूर नाही. योगिताई येते जाते. हा बरोबर आहे त्या दिवशी योगिताई येलो आई ते चालली होती. हो तर ये म्हटलं नाही तू जाय म्हटलं घरी मा काही होत नाही म्हणून तिला म्हटलं जाय घरी. असं म्या म्हणलं काही कोणाच्या घरचं काही आहेच काय. भेटीले का आले तू आई बिमार आहे का तो बाबा बिमार आहेत. भेटीले का आले माय बाई. नाही बिमार नाहीत पण ते जण तसे जातात भेटीले. बिमार असलं म्हणूनच तिला जायला लागते असं थोडी असते. रिकाम्या लोकांचे रिकाम बायाचे धंदे आहेत. घरचं देतात सोडून चालले माय बापाच्या माग लागतात. बरंच होते माय द्यायचं भेटीले जाणं. तू नको विचार करू आणि तू त्याला म्हणू नको. तू तो तुले झापायचा होय. आपलं घर किती मोठं आहे. का आले का खात आहेस का तू सुखात आहेस. बापाच्या घरी जेवढं सुनाय पाहिलं तेवढं अति सुख भेटून राहिलं तुले. एवढा मोठा बंगला गाडी पैशाचं पूर आहे. कोण आहे माय तुले म्हणेल ना बोलेल दोन्ही पाय मडकेले. काय जा लागते हमेशा मायच्या घरी. त्या तुला बहिणी दुखात म्हणून जातात.
तू म्हणू घेऊ नको, नाही तर तो तुलेच बोलायचा होय. हो रिकाम्या बायाची तर अबायातूनच पडली माई सासू. कोणाची दया नाही, माया नाही, प्रेम नाही, काहीच नाही. ती पैदा झाली काय सांगा बिचारी. आणि मा नशिबी आली. ही माय नशीब किती बलवंत. मटी म्हणते तो बोलीन, तो नाही मग तूच त्याला भडकून देत. खूप जा कुठची. मी जातही नाही म्हणा. राहतो ना ती तुमच्या तोंडातच भरेली. जाऊ दे माय, तिची चालती आज म्हणून बोलते. सताव म्हणा मला किती सतावत. एक दिवस तू मलाच हातात येशील, मग सांगेन मी तुले. सारा जन्माचा ना बदला घेईन मी तर नावाची रागिनी नाही. आता लय तोंड चालते, हात चालतात. आ शरीर कोणाचं साथ नसते देत म्हणा. आणि सासूने किती वय वय केली तरी शेवटी सुनेच्याच हातात होणार आहे तिचा. ही बी ध्यान ठेवजो म्हणा तू. चालली मोठी मायबाप बिमार आहेत का म्हणते वाले. चल बाई झाडून काढतो हे. ते कपडे आणतो काढून, घड्या करतो अजून तो माणूस येईन तर चहा करून द्या, आमका करून द्या, ढामका करून द्या. ते काय शैतान का नाम लिया शैता हाजीर. नाव नाही घेतलं तर आलाय लागे. आज लस लवकर आला माय का मुलेच उशीर झाला. चल बाई चहा ठेवतो ना माय. अजून म्हणतीन गाडीचा आवाज आला त्या चहा नाही ठेवला. आपल्याला तर मायनीला इशाऱ्यावरच नाचा लागते. काय करतो माय बाई. कोण आणलं माय गाडीत बसून. ते काका आहेत का. भेटलेच तिंद्रात म्हटलं असेल घरीच चाललं तर चाल. चल बाई चहा तो ठेवून, नाही तर अजून बशीन बकलत. आलो मला चहा नाही, मी धमको नाही, मी घात आलो, मी दारात गेलो. हो हे काम करू टाका. मी निरा कंच्या गोळ्याच खेळत असतो घरी. मला काय काम आहेत. काम तर साऱ्या जगाचे तेच करतात माय. मी काम टेकडीच हाव. हा नाही नाही नाही, ते काम घेम नाही. ते आता काय आहे, गाडी नवीनच आहे. हो ठीक आहे. आता मी दिसलो म्हणून जा लागते वाटते घरात. काय दहा लोक तर चौकशात चालू होते, इकडे पहा तिकडे पहा, कोण आलं कोण गेलं काय चालू आहे. सगळ्या जगाची खबरपाठ ठेवा लागते वाटते तुले. घरातले कामं राहिले तर राहिले नाही. थांब थांब ना, काऊन चालली एवढी. घे ना पाहून घे ना कोण आलं गेलं. नाही नाही मी अंगण झाडायला आली होती. आई सोबत बोलली. आता आई का तिथंच तर उभे आहेत. आई होत बोलली अंगण झाडला आता चालली चहा ठेवायला. तुम्ही आले ना म्हणून, नाही तर अंगण झाडून जात होती घरात. असं आला का बाबू. किती थकते व माय. तिकून आला की असं उलसक तोंड होते निरा. किती दगदग दगदग. ती मेहनत करशील काय कामाची. हा कोणासाठी कमावतो एवढं मी म्हणतो. काहूनच जीवाला त्रास करतो एवढं. हे दलिंदर बुडी तर काही मरते काय सांगा. नाड्या बोळ्याची पोराला म्हणते कायसाठी कमावतो. हो मी वांजुटीच हा, मला होणारच नाही काही. लयच हलकट आहे ना माई सासू, लयच हलकट आहे. निरा आगीत तेल टाकत राहते. आल्या आल्या माणसाला तितकंच सांगते. काय झालं बाई. काय पोरायला ती. कुमार वावरात जायला ना. वावरात नाही गेले की इथंच होते. मग आता मला वाटलं वावरातच गेला का तो. असं का कुठे चालले का तुम्ही. नाही तू पोरायले म्हणून म्हणलं. नाही कुठे नाही चाललो. ते तसंच ड्रेस बदलला, थोडस हातपाय धुतले आणि घातली. ते दिवसभर कामात असं ते असं काय ते साडी तसंच थोडस गबाडासारखीच राहते नाही. मग थोडस बदललं. काही नाही कुठं चाललो घरीच आहे. असं बरं केलं ना. नाही म्हणलं आता मग साडी घालेलो शी ना. आता ड्रेस घातला म्हटलं त्याचा फोन घेणं चालता का कुठे गेलीस काय. बरं तो तर आला दारात उभा आहे वाटते तर ती. आवाज आला तसा बघा. तो गोपाल आणि तो बोलून राहिलता. तो तिकडचा तो हाय आहे. काय नाव आहे होत्या याचं. याच्या संग असते तो. काल गाडीवर गेलता. राघव. हा तो राघव माय बाई. कोणा माहित आहे काय सांगा माय. राघव तोही आहे. बोलून राहिलेस ती. ते आले. काय झालं. काय नाही बापा. काय होणार आहे. तसंच उभं होतो तो आला माय. त्याला वाटते सासूना काय गोष्टी करू राहिल्या.
किती वेळ हो तुम्ही तर मला पटकन येतो. मग आता वावरात गेलं तर ती काय काय पाहिलं की चाललंय तसंच काय? मग काय काम होतं तुले? झाले का तुझ्या घरात कामं? आज काही कामं गिमं नाहीत का तुले? नाही, तेच कामं नाही राहत मला. सगळे कामं करून ठेवले मी तुम्ही याच्या पहिले. हा दुसरे करा मग काही. जाय कॉफी कर मले. कॉफी? चला ना बाहेर जाऊ कॉफी प्यायला तुमच्या आवडीच्या ठिकाणी. किती दिवस झाले? तुम्ही नेले ना मला कॉफी प्याय. आम्ही नाही नाही म्हणतो तर लगे आम्हाला घरीच होता. आज झाले ना माझे सगळे कामं. कशी दिसून राहिले मी सांगितलं नाही. हो आलं माझ्या लक्षात. मग आम्ही कल्ला केला ना काय की मग आता का ते काय 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 बसता कटून थटून. कमाल आहे बाई. कामात असलो ती बी जीवार. चांगली तयारी करून ठेवा ती जीवार. हे म्हणजे तर काय झालं आता? उठावरी बसू देत ना, शेळ्या देत ना. हा जाय आण कॉफी करून मार दुखू राहिलं. वावरातल्या का काय नाही रा ते लाईन गेलती. दहा खेप तर ते लाईन जाणे ना रे. मग काय होते? चला मग आता बाहेर जाऊ. अरे बा मी थकलो. दिसून राहिला का तुला मग अवतार? ते डोकं मॅट झालं त्या वावर. हो का? एक दिवस वावरात आज झाला तर थकले तुम्ही काम केलं तर. आम्ही रोज काम करतो तेवढं घरात. मग आम्ही बी थकत असेल. म्हणून मग आम्हाला असं वाटत असेल जाऊ द्या आता हे साडी नेच कायच करावं लागते, कुठेच जायला लागते, घरी साव. मग राहिलो आम्ही असं थोडंसं गबाळ तर किती जीवावर येते. समजलं? काम केलं की माणूस थकवते आणि काम केलं की जास्त मेकअपही करत नाही. असं मी म्हटलं म्हणून मला उत्तर देऊन राहिली का? नाही 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 उत्तर नाही बापा. मी कोण तुम्हाला उत्तर देणारी? मी फक्त माझी बाजू मांडली. चला मग आपण बाहेर जाऊया. तुम्ही म्हणता ना कुठे चालू की येत नाही काही नाही, बोरिंग सारखे घरातले कामं करतं, बोरिंग सारखी राहतं. आता बघा मस्त फ्रेश आहे मी, घरातले सगळे कामं झाले आणि आता मस्त आपण बाहेर जाऊया. आता तुम्ही गबाडे दिसून राहिले आणि मी चांगले दिसून राहिले. चला लवकर तयार व्हा आणि मस्त आता मला बाहेर यायला न्या. तुला काय धंदा आहे व काही धंदा नाही ना काही नाही. चाल इकडे चला तिकडे. थकलो मी इकडे माझे हात पाय दुखून राहिले. काही नवऱ्याचे पाय दाबा का डोकं दाबा का वावरातून आला तर काही चहा करून द्या. चहा कराच लागत नाही. एक कप कॉफी मागतली ती तो होऊन नाही राहिली. चला म्हणतो बाहेर कॉफी प्यायला जाऊ.